या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. सीना नदी काठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पुरामध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. कारखान्यात जाणाऱ्या ऊसामध्ये जवळपास 25 फुटांपेक्षा जास्त पाणी जाऊन संपूर्ण उभा असलेला ऊस जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पत्रा शेड बरोबर भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भातील आढावा आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतला आहे. भगवान सर, जर सीना नदी काठावरील जे पिकाची जर परिस्थिती पाहायला गेले तर अतिशय दुरावस्था पिकाची झालेली आहे. सध्या आपण दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा जो महत्वपूर्ण मार्ग आहे नंदूर बंधारा, हा बंधारा सुद्धा पाण्याखाली गेला होता. सीना नदी दुतडी बनून वाहत असल्यामुळे जे परिस्थिती निर्माण झाली होती, सीना नदी काठावरील जी पिकं होते ते अक्षरशः झोपल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. सध्या आपण सीना नदी तीरावरील नंदूर फाट्याजवळ जे शेती आहे ते सरोगड वस्ती म्हणून आहे, त्या सरोगड वस्तीच्या ठिकाणी आलो असता त्यांचा या ठिकाणी 15 ते 20 एकर जो ऊस होता, तो ऊस जो अक्षरशः पुराच्या तडाख्याने अक्षरशः पूर्णपणे उभा असलेले पीक आडवं झालेलं आहे. शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. सरोगड बंधू जर उत्तर सोलापूर तालुक्यातील जर नंदूर या ठिकाणी त्यांचं वास्तव असेल तर, परंतु शेती ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी हद्दीत आहे. परंतु आता जर पाहिलं तर अतिशय दयनीय अवस्था या पिकाला झालेली आहे, जेणेकरून हातातोंडाशी आलेला घास आहे तो कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजा हा संपूर्ण हतबल झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. सध्या आपण महापूर येण्या अगोदर जे हे जे पीक होतं ते संपूर्ण उभ्या अवस्थेत होतं आणि जवळपास कारखान्यास सुरुवात झाली असता हा जो ऊस आहे हा पहिल्याच ह्याच्यामध्ये हा ऊस जाणार होता, परंतु आलेल्या सीना नदीच्या महापुरामध्ये अक्षरशः ऊस आडवा झाल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता आपण सध्या जे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांचे या ठिकाणी वस्ती सुद्धा होते, वस्ती सुद्धा संपूर्ण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे. पत्र वगैरे आहेत ते शेडचे पत्रे इतर ते विस्कळीत झालेले आहेत. आपल्या समेत का जे सरोगड मावशी आहेत, आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ. नेमकं काय परिस्थिती होती आणि काय झालं? साहेब, आमचं शेत सगळं पुरामध्ये वाहून गेलंय आणि ऊस सगळा सत्यानाश झालाय. काय आम्हाला खायची इच्छा नाही, काय नाही. वस्ती गेली वाहून, माती गेली वाहून. आम्ही कसं करावं, काय खावं, देणं कशाने फेडावं. आता तुम्ही काय आम्हाला मदत देणार आहो? आम्ही तुमच्या मदतीची कुठं वाट बघाव. आम्हाला सगळं टकून टकून गेले, आमचं कष्ट सगळं वाया गेले. खुरपायला दिलेलं, औषध मारलेलं सगळं पाण्यात विस्कळीत झालंय आमचं जीवन. आम्ही कशात जगायचं, कसं राहायचं? आमची लेकरं बाळाला शिक्षण काय द्यावं? आमची लेकरं बाळा कामावर नाही ती साहेब. आम्ही काय खावं, काय नाही. आमची तुम्हीच वाली, तुम्हीच देखभाल करणार. आम्हाला तुम्ही काय द्याचाल ते द्याचाल. आता कारखान्यात ऊस जायचं अशा परिस्थितीत नाही, माती बी नाही, जळण पण नाही, असं पाणी पण नाही, त्यात माती बी नाही. शेतात सगळी लाकडा पडल्या आणि ऊस पडले, ते आम्ही कसं खावं, कसं जगावं सांगा साहेब. वस्त्या गेले, आमची शेळ्या गुर झाड सगळं गेलंय. आम्ही नंदुरात राहायला, शेती आमची वांगी हद्दीत आहे आम्ही, आणि राहायला आम्ही नंदूर मध्ये आहो. कसं इकडे शेताला यावं, बंधाऱ्यावर सगळं पाणी, सगळं शेत पाणी. नंदूर मध्ये पण सगळं पुरामध्ये आम्ही होतो, कड्यानी सगळं पाणी होतं. आम्ही मध्ये राहायला होतो. वाटलं होतं नाहीच, कधीच वाटलं नाही आम्हाला. हो का, आम्ही अक्षरशः आमच्या ऊसाला बघून आम्हाला रडू आलंय. आमचं कष्ट केलेलं सगळं त्यात वाया गेले. आम्ही कसं जगाव, कसं राहावं? आता मेहनत करायला माती सुद्धा नाही त्या रानामध्ये. कसं करायचं सांगा? बघा हे पत्र कसं गेले, ती ऊस कसं झालाय. आज आम्ही बंधाऱ्यावर पाणी उतरले शेताला, कमरवड्या पाण्यात बंधाऱ्यावर आम्ही बाया येऊन बघायला. आम्ही कष्ट केलेलं आहे त्यात, म्हणून आम्हाला कळकळ वाटली आमच्या शेताची. तुम्हाला मदत मिळावं वाटतं? हा, मदत द्यायलाच पाहिजे. एवढी तेवढी पण नाही. आमच्या ऊसाला केवढा भाव येतोय, आमच्या शेताचा केवढा भाव, तेवढं दिलं तर आम्हाला परवडतंय. नाहीतर त्या सरकाराचा आम्हाला मदत देऊन 10-5 आम्हाला चालत नाही. बघा, पूर्ण आम्हाला मदत दिलं तर आमची इच्छा पूर्ण होणार, नाही तर आम्ही आयुष्यभर त्या सरकारला आम्ही आमचं म्हणणार नाही. हा, आणि काय बोलू सांगा पुढचं? सध्या तुम्हाला तुमच्या घरात नुकसान झालंय? हा, झालंय की. कोण कोण काय काय दिलंय ते आम्हाला काय सुद्धा मिळालं नाही अजून. हो का, आम्ही सरकाराचं 5 पैसे खाल्लं नाही. आम्ही नंदूर शिवारात राहायला आणि वांगी शिवारात आमचं शेत आहे, आम्ही शेताला बघायला आला. गुरं गेली, वस्त्या गेल्या, झाडं गेली, त्याला बघून आम्हाला रडू आलंय. हो का, काय काय राहिलं नाही. कसं जगायचं आणि काय खायचं? बघा तुम्हीच काय करायचं ते बघा साहेब. ऊसाला बघा, दाखवा ऊसाकडे सगळं. बरं मावशी, काय काय परिस्थिती आहे? काय सध्या किती नुकसान झालं? आमचं लय नुकसान झाले. 2-4 लाखाचा ऊस व्हायचा सगळा
खराब झालंय, आम्ही सगळं पाण्यात आहो, आमचे जनावर सगळे वाहून गेले, आमचं शेड निघून गेलं, आम्ही कसं करायचं, कसं राहायचं, काय खायचं सांगू द्या साहेब आम्हाला. रात ना दिवस आम्ही कष्ट केला, आम्ही आमचं काय राहिलं नाही, नुसतं जळण उभारले ते कसं करायचं, आम्ही कसं राहायचं, आमच्या लेकराचं शिक्षण पाणी कसं करायचं, आम्ही कसं टिकायचं, कसं राहायचं सांगा, काय करायचं. आमचं सगळं वाहून गेलं, जनावर गेले, शेळ्या गेले, कोंबड्या गेले, आमचं सगळं गेले बघा साहेब. काय राहिलं, घराचं नुकसान आमचं झालंय, पाणी लावलं होतं आमच्या घराला, सगळं येड्या टाकलं होतं, आम्हाला काय मिळालं नाही आम्हाला साहेब. बघा तुम्ही काय करता ते, आम्हाला तुम्हाला द्यायचे पैसे द्यायची लई आम्हाला हे आहे बघा. आता जर पाहिलं तर तुमच्या शेतामध्ये कायच असलेले पीक सध्या मातीमोल झाले, मातीमोल होऊन सगळं लाकडं गेली, ते काय सुद्धा ऊस पण नाही आमच्या तर शेतात हो का. सध्याला नुसते पाणी आहे बघा, पाणी माती पण नाही ऊस पण नाही, सगळं गेल्याला बघून रडू आले आम्हाला. बंधारा रोड पसलं शेत आहे, आमची सगळी शेती लाकडावानी दिसायला, नदीवानी दिशी नाही, शेतावानी शेत दिशी नाही, सगळं जळण वाटायलंय बघा. ऊस तर कसला भारी आलेला समद पाण्यात गेलाय, आता कारखान्याला सुद्धा जायची इच्छा नाही त्याची. असलं बरी आमची परिस्थिती झाली, कसं जगायचं. या शेताच्या जीवावर आम्ही कर्ज काढलेलं, ते कर्ज कसं फेडायचं आम्हाला कळी नाही, काय करायचं ते. आता कर्ज माफ होतंय म्हणते आणि कुठं होत नाही म्हणते, ती सगळं आमचं पूर्ण काय बी इच्छा पूर्ण करायला पाहिजे साहेब बघा, एवढीच आमची इच्छा आहे. आता जर पाहिलं तर अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी पिकाला झालेली आहे, जेणेकरून स्वतःच्या पोटच्या मुलासारखं पिकाला जपायचं आणि अशा प्रकारे जर नुकसान झालं तर शेतकऱ्याने जगायचं कसं, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. दादा काय सांगाल आणि कशा प्रकारे जे तुमचं नुकसान झालेलं आहे? जवळजवळ आमचं नाव, माझं नाव गौतम बुद्ध सरवकर, जवळजवळ आमचं 15 एकर ऊस आहे. त्या ऊसामध्ये आज बघा गेलं तर काहीच भेटणार नाही तुम्हाला, सगळं काही वाहून गेलं नदीच्या पुरामध्ये. जवळजवळ जी माती होती ती पण पुरामध्ये वाहून गेले आणि 100% आमचं नुकसान झालंय. आता काय 4-5 ऊस राहिले, तेवढंच जेवढं लवकरात लवकर आम्हाला मदत देता येईल ती शासनाने लवकरात लवकर मदत करावी. आपण तर पाहिलं तर शेतकरी राजा संपूर्ण हवालदिवाल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी जो आलेला घास आहे तो कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जेणेकरून आता जर पाहिलं तरी जे उभा असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी राजाने जे कर्ज काढून जे संसार थाटलेला होता किंवा शेतीसाठी जे पैसा उभारला होता, परंतु सर्व कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीचं नुकसान भरपाईची मागणी शेतकरी वर्गातून होत असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.